राजयाची कंता काय भिक मागे, मनाची आजुगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिका हसता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका हसता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागतु तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. माझ्या मनातली चाल गायली बर का बाबा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मागेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो उधारी जोजी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च शर्तिष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय. तेजोवारी मुद्रा यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गमृषा. धम्मं स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. शुक्लं ब्रह्मविचारसार परमा, मन्ध्यं जगत्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं मम यदं जडनन्दकारापहा. हास्ते स्फाटिकमालिकं वेदज्ञं, पद्मासने संस्थितं, वन्दितं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदं शारदा. ही हंसावरती बसून शारदी, मयुरावरती सावरती बसून शारदी.
सावरती बसून शारदे मयुरावरती हाती घेऊन या विनाकरी मंजुळ गायन हाती घेऊन या विनाकरी मंजुळ गायन करी मंजुळ गायन ये सभेमध्ये हसून शारदे मयुरावरती बसून शारदे हंसावरती बसून विठ्ठल श्री गुरु सारिका सता पाठी राखा श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण कारी राजयाची कंता काय भिका मागे मनाचे आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जाऊ कोणी बैसला कल्पतरू तळवटी जाऊ कोणी बैसला काय वानो त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवंत भक्त श्रीमंत संत वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराया यांचा 4 चरणाचा सद्गुरूंचा महात्म्य पटवून देणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतला विठ्ठल चिंतनाकडे ओढण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं गरजेचं असतो तो म्हणजे असा की महान ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मांडाचा नेता परमपिता परमेश्वर प्रभू की ज्या प्रभूच्या सत्तेशिवाय अखिल विश्वातील वृक्षाचं पानही हालत नाही वृक्षाची पान हाले तुझे या सत्ता किंवा तुझी या सत्तेने विनासी बोलणे सूर्यासी चलने तुझी बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा असा तो धर्माधीश असणारा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या असीम कृपा आशीर्वादामुळे आपल्या श्री क्षेत्र मरकळ ग्रामी दत्तप्रभूंच्या धामामध्ये आपण या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा सर्वजण श्रवण करत आहोत ज्यांच्या छत्रछायेखाली आपण लहानाचे मोठे झालो ज्यांच्या छत्रछायेखाली आपण दत्तप्रभूंची सेवा करतो नव्हे दत्तप्रभूंची सेवा कशी करावी थोडं माझं बोलणं बारकाई नाही का बरं का दत्तप्रभूंची सेवा कशी करावी हे ज्यांनी शिकवलं परमपूज्य दत्त भक्त ताई माऊली महाराज ताईंच्या सहवासाखाली आपण सर्वजण कीर्तन श्रवण करतोय आज गुरु पौर्णिमा आहे आणि परवा दिवशीच ताईंचं आणि माझं बोलणं झालं ताई म्हटले की तायडे तुझं कीर्तन करायचंय आणि खरं सांगू का माझा स्वतःचा अनुभव सांगते दत्तप्रभूंच्या धामामध्ये त्यांच्या चरणाजवळ जी सेवा करण्याचं पुण्य मला मिळते जे भाग्य मला मिळते जो आनंद मला मिळतो ना तुम्हाला दुसरे कुठेच भेटत नाही अगदी मग इथला सप्ताह असो महाराष्ट्रात भरपूर कथा केल्या भरपूर कीर्तन केले इथं ऐकणारे असतील आमचे वारकरी टाळ वाजवणारे असतील आमचे सर्व आमचे बाबा आदरणीय विनेकरी सर्वजण असतील
इमानदारीनं सांगायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही, इमानदारीनं सांगायचं तर महाराज बरं का. एवढं फुलाचं डेकोरेशन पाहिलं का अजून? दुसरीकडे पाहिलं का तुम्ही? फक्त सांगा मला. प्रतीक महाराज खरं बोलते मी, पाहिलं का? मी तर नाही पाहिलं बाबा. कारण इथं जी सजावट होते, प्रत्येक जण 4-5 दिवसापासून आपला दिनक्रम इथं राबवतो. कुणी डेकोरेशनचं काम करत असेल, कुणी लाइटिंगचं काम करत असेल, कुणी झाडलोटीचं काम करत असेल, कुणी स्वयंपाकाचं त्या ठिकाणी काम करत असेल, कुणी भांड्याचं काम करत असेल, कुणी वगैरे वगैरे हारवण्याचं काम करत असेल. नाही, मला माफ करा, दत्तप्रभूंच्या चरणाजवळ केलेली काम, याला काम नाही, याला सेवा म्हणता येईल बरं का. बरोबर ना? कारण काम हे घरात केलं जातं, मंदिरामध्ये काम नाही केलं जात, धामाच्या ठिकाणी काम नाही केलं जात, तिथं सेवा केली जाते. आणि म्हणून या बसलेल्या माझ्या जेवढ्या माता भगिनी आहेत, मी बघते आता कुणी स्वयंपाक करतय, कुणी त्या ठिकाणी भांड्या धुण्याचं काम करतय, कुणी हारवण्याचं काम करते. बसलेले सर्व श्रोतृ वर्गांसाठी तुम्हीच तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर कीर्तनाला ज्यांची साथ संगत लाभली, आपले आदरणीय आमचे काळूराम महाराज असतील. आता मी मागच्या वेळेसही कीर्तनात सांगितले होतं आणि दरवेळेस सांगते, मोठ्याचं नाव घेऊ नाही, पण ते मग तुम्हाला परिचित करण्यासाठी आपल्या सर्वांचे तर परिचित आहेत. आणि खरंच महाराजांचं एकदम गोड गळा आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वैयक्तिक जर सांगायचं म्हटलं महाराज, तर आपल्या मारुतीरायाच्या सप्ताहामध्ये असेल, केशवराजमध्ये असेल, मला जर वेळ भेटला, आता तुम्ही बऱ्याच वेळेला मला पाहिलेलं, मी तुमचे चाली ऐकण्यासाठी आवर्जून येते. बऱ्याच लोकांचं मत असं असतं, कीर्तनाला जायचं म्हटलं, मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलंय, समजा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हटलं ना, चला बाबा भक्ती दिदीचं कीर्तन आहे, ताई माऊलीने एवढं भव्य दिव्य नियोजन केलंय, चला बाबा दिदीच्या कीर्तनाला. दुसरा माणूस त्याला म्हणतो, त्यांची इवडी बंद झाली की मग जाऊ. बरेच लोक म्हणतात असं, बरोबर आहे ना महाराज? किंवा त्यांच्या चाली झाले, त्यांचं ओरडणं, त्यांचा गोंधळ बंद झालं की जाऊ. याला गोंधळ म्हणतात का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याचबरोबर आमचे महाराज असतील, महाराज नाव काय? हा, गजानन महाराज. वयामानाने नाव विसरते जरा. असं आमचे महाराज अगदी गोडगड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. फार छान उठण वगैरे, तो ठेका अगदी गोड बर का महाराज. आता यांना काय करणार, आता ते आपल्यातले आपल्याला कळते, मला तुम्हाला काय बोलायचंय. आमचे विनेकरी बाबा असतील, बाबांसाठी सुद्धा टाळी वाजवा. या वयात विना घेऊन उभा आहेत माझी विश्वकर्मा मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी, आणि तसेच कोणती संस्था, भावार्थ दीपिका, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. आणि अगदी ताकदीचा हात ज्यांचा पखाळावरती आहे, थाप पडली की एकदम मन फ्रेश होतं, असं ज्यांचा ताकदीचा हात, ताकदीचा पखवाज असे आमचे माझ्या मोठे बंधूंसारखे आमचे ओम महाराज यांच्यासाठी वातावरण करतात, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी पण टाळी वाजवा. हे जे सर्व मंडळी आहेत ना, हे गायनाचार्य असतील, मग मृदुंगाचार्य महाराज असतील, हे सर्वजण वातावरण करणारी मंडळी आहेत महाराज. काय करणारी आहेत? तुमची बुंदी अजून जाय ना का चित्तातून? बुंदी बाजूला ठेवा, ताईला सांगते पुन्हा एकदा खाऊ घाला, पण एकदा बोलत चला तुम्ही. काय करणारी मंडळी ती? वातावरण करणारी मंडळी. आणि कीर्तनामध्ये वातावरण झालं ना महाराज, की कीर्तनकाराला येणारा आनंद तर स्वर्गात पण भेटत नाही. काही काही ठिकाणी गायक असतात, पखवाजचार्य सुद्धा असतात, सगळेजण असतात, पण कीर्तन पाडणारे असतात, कीर्तन उठवणारे किंवा त्या लयामध्ये, त्या ठेक्यामध्ये, त्या स्वरामध्ये म्हणणारे फार कमी असतात. तसेच आमचं YouTube चॅनल वाले आमचे नवल दादा असतील, खरं सांगायचं म्हणजे आज मी इथं कीर्तन करते, त्यांचं आनंद कीर्तनाचा YouTube चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा. आमचे दादा, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळी वाजवा. खरं सांगायचं झालं तर जेव्हा मी पहिले नवीन नवीन कीर्तन करायचे, म्हणजे माझं पहिलं कीर्तन त्यांनी शूट केलेलं आहे, आणि आज मला वाटतं 2-3 वर्षामध्ये गॅप पडला, बरोबर ना दादा? हा. त्याच्यानंतर आज पुन्हा ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, मला खरंच खूप मोठा आनंद होतोय. YouTube चॅनल तेव्हा त्यांचंही नवीन YouTube चॅनल खोललेलं आणि माझं पहिलं कीर्तन, अशी परिस्थिती होती. आणि तेव्हापासून आमची ओळख आहे. आदरणीय दादांचे आभार व्यक्त करते, ज्यांच्या आशीर्वादाने मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. अशा ताई माऊलींचे मी आभार व्यक्त करते. सर्वांनी ताईंसाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरुवर्य चंद्रशेखरजी बाबा देगलूरकर यांच्या चरणावरती नतमस्तक होते. माझे जन्मदात्री गुरु
ज्यांच्यामुळे अगदी संप्रदायामध्ये मला हरिपाठ, काकडा भजन, टाळ, पिटी गायन या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांनी मला शिकवल्या, माझे वडील असतील, माझी आई असेल, माझ्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडील हे जीवनातले सर्वात पहिले गुरु आहेत. त्याचबरोबर आता मला नावं सगळ्यांची माहिती आहेत, चेहरे सगळ्यांचे माहिती आहेत, पण काय होतं ना, ते नावं घ्यायचं म्हटलं की तो भावार्थ पुढे जरा मागं राहून जातो. आमचे माझ्यावर नितांत लेकीसारखं प्रेम करणारे आमचे तोर महाराज, आमच्या काकू असतील, त्याचबरोबर आमच्या वहिनी असतील, माझ्यावर अगदी आईसारखं प्रेम करतात. आमच्या वहिनींचे आभार व्यक्त करते. हा, एखादा बटन हुकीलं तर पुन्हा गडबड व्हायची, त्याच्यामुळे माझे मोठे बंधू प्रतीक महाराज पांचाळ त्यांचे आभार व्यक्त करते. ही साथ मला प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे. सर्वांची नावं घेते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, या वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या. विठ्ठल श्रोते हो, प्रथम आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू. ज्ञानोबा या अभंगामधून श्री गुरूंचं महात्म्य पटवून देत असताना म्हणतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा म्हणतात, ज्याच्या डोक्यावरती श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे, ज्याच्या डोक्यावरती श्री गुरूंचा हात आहे, जो सद्गुरूंना शरण गेलेला आहे, मी त्याचं वर्णन करतो. इतरांचं वर्णन ज्ञानोबांनी नाही केलं. जो सद्गुरूंना शरण आहे, ज्याला सद्गुरूंची प्राप्ती झाली, ज्याच्या डोक्यावर श्री गुरूंचा हात आहे, ज्ञानोबा त्याचंच वर्णन करतात बरं का. इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा इतरांचं वर्णन करत नाही. या अभंगामध्ये श्रोते हो, दोन दृष्टांत ज्ञानोबांनी दिले. पहिला दृष्टांत दुसऱ्या चरणामध्ये आहे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. पहिला दृष्टांत ज्ञानोबा देते. एखाद्या राजाची पत्नी, कोणाची, कीर्तनामध्ये एकदम फ्रेश बसा बघा. दुपारी आपण 10-12 पुऱ्या खाल्लेल्या असत्या, किलो भरता बुंदी खाल्लेली असेल, त्याच्यामुळे असे एकदम टवटवीत चेहरे करून बसा. एकदम फ्रेश चेहरे करा. जसं तुम्हाला मी फासावर चढवायला लागले असे चेहरे मुळीच करू नका. एकदम फ्रेश बसा, उत्तर द्या. आणि हा चेहरा तुमच्यासाठी नवीन नाही, तुमचे चेहरे माझ्यासाठी नवीन नाही, बरोबर आहे ना. हा, ज्ञानोबा पहिला दृष्टांत देत असताना म्हणतात, राजा याची कांता काय भिका मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. याचा अर्थ असा, एखाद्या राजाची पत्नी आणि त्या राजाच्या पत्नीला कशाची कमी हो, साड्याची कमी, कशाची कमी, तिला कशाची कमी नाही. आणि जर का तिला एखाद्या गोष्टीची कमतरता भासली, ती डायरेक्ट भीक मागायला जाते का. तिला जर कशाची गरज पडली तर ती तिच्या पतीला सांगेल, राजा याची कांता काय भीक मागे. राजाच्या पत्नीला भीक मागायची गरज काय. अगदी त्याचप्रमाणे ज्याच्या डोक्यावरती सद्गुरूंचा हात आहे, त्याला इतरांजवळ भीक मागायची गरज नाही. हा पहिला दृष्टांत, हा पहिला दृष्टांत. आता दुसरा दृष्टांत असा आहे. ज्ञानोबा म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजी. ज्ञानोबा दुसरा दृष्टांत असा आहे. ज्ञानोबा म्हणतात, कल्पवृक्षाचं झाड
कधी नाव ऐकलं असेल तुम्ही? हा, कल्पवृक्ष झाड माहितीये ना? बरं, पाहिलंय किती जणांनी? कोणीच नाही ना, तुम्ही ना मी. कारण ते झाड सहजासहजी पाहायला मिळत नाही महाराज. कल्पवृक्षाच्या झाडाखाली जर एखादा मनुष्य बसला आणि तो म्हटला मी फार दरिद्र आहे, माझी दरिद्री काय केल्याने जाईल, मी फार गरीब आहे, त्या क्षणी त्याची गरिबी निघून जाईल, त्याची दरिद्री निघून जाईल. कारण कल्पवृक्ष हे झाड असे, मनामध्ये जी कल्पना येते ती कल्पना पूर्ण करणारं झाड म्हणजे कल्पतरू. ज्ञानोबरायांचा दुसरा दृष्टांत असा आहे की कल्पतरू वृक्षाच्या खाली बसलेल्या माणसाच्या आयुष्यात दरिद्रता राहू शकत नाही. त्याचप्रमाणे श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद ज्या शिष्याच्या, ज्या साधकाच्या, ज्या भक्ताच्या डोक्यावरती आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या आशीर्वादाची गरज नाही. आता हे दोन दृष्टांत दिले, पण आता शेवटी ज्ञानोबराय म्हणतात माझ्या उद्धाराला जर कारण कोण असेल, थोडं बारकाई नाही का बरं का? ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात, माझ्या उद्धाराला जर कारण कोण असेल तर ते माझे श्री गुरु आहेत. ते म्हणजे माझे श्री गुरु, माझे सद्गुरु. या भवनदीच्या सागरामधून जर मी तरलो असेल कोणामुळे तर ते म्हणजे माझे सद्गुरु आहेत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबराय म्हणतात मी या भवनदीच्या सागरातून पार झालो कोणामुळे? श्री गुरूंमुळे. माझा उद्धार झाला कोणामुळे? श्री गुरु निवृत्तीनाथांमुळे. म्हणून सद्गुरुसी शरण जावे असं आपल्याला संत सांगतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाचं चिंतन आता विस्तार पूर्वी पाहू. तत्पूर्वी एक सूचना आहे का, कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन कानावर पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. गर्दी जास्त नसली, ऐका बर का, गर्दी जास्त नसली तरी याच्यामध्ये तुमची उत्सुकता फार पाहिजे. म्हणून टाळी विठ्ठल अभंग सेवेकरता घेतलेला आहे ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय या अभंगामधून इच्छावत जीवाला तुम्हा आम्हाला सद्गुरूचं महात्म्य पटवून देतात. आता गुरु हा शब्द जो आहे थोडस लक्ष देऊ नाही का. गुरु म्हटलं तर श्री गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे, जगद्गुरु वेगळे वेगळे. तसं पाहिलं तर शिक्षा गुरु वेगळे, दीक्षा गुरु वेगळे. शिक्षा गुरु कोणते? जे तुम्हाला शाळेमध्ये शालेचं ज्ञान देतात, शालेय ज्ञान देतात, त्यांना आपण कोणते गुरु म्हणतो? शिक्षा गुरु. आपण गळ्यामध्ये कंठी धारण करतो, माळ घालतो, आपल्या कानाद्वारे आपल्याला गुरुमंत्र देतात, त्यांना कोणते गुरु म्हणतो? दीक्षा गुरु. जगद्गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे. या अभंगामधून ज्ञानोबरायांनी कोणत्या गुरुचा विस्तार केलाय? श्री गुरु सारिका. कोणते गुरु? श्री गुरु. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही श्री गुरूंची प्राप्ती करा, श्री गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त करा. ऐका बर का, ज्ञानोबराय श्री गुरूंचं महात्म्य आम्हा तुम्हाला पटवून देतात. सद्गुरूंचं महात्म्य जर मी सांगायला गेले, श्री गुरूंचं महात्म्य जर मी तुम्हाला पटवून द्यायला गेले, माझी हिंमत होणार नाही, माझी जीभ गळून पडेल. कारण माझा तेवढा अधिकार नाही. कारण समोरच्या व्यक्तीचा अधिकार जाणून, आपला अधिकार जाणून त्याची स्तुती करायची असते असं शास्त्र सांगतंय. श्री गुरूंचा नामोल्लेख, श्री गुरूंचा महिमा ज्ञानोबराय अभंगामध्ये सांगतात. पण ऐका श्रोते हो, ज्यांचा अधिकार ज्ञानोबराय सांगतात ते श्री गुरु, त्यांचा अधिकार लहान नाही. आणि स्वतः जे अधिकार व्यक्त करतायत ते ज्ञानोबराय, त्यांचाही अधिकार लहान नाही. विठ्ठल तुम्हाला श्री गुरूंचं महात्म्य पटवून देतात. ज्ञानोबरायांचे अधिकार लहान नाही हो महाराज, लहान नाही.
लोपले ज्ञान जगी इतनी नव्हती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा शिवती साधू संत मनोधीराला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानोबरांचा अधिकार अन्नाना कोण ज्ञानोबर आहे लोपले ज्ञान जगी हितनी नव्हती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा शिवते साधू संत ज्ञानोबरांचा अधिकार लहान नाही विश्वाचे गुरु आहेत ज्ञानोबर आहे योग्यांचे माऊली आहेत ज्ञानोबर आहे साधकांचे मायबाप आहेत ज्ञानोबर आहे ज्ञानियांचा राजा म्हणजे माझे ज्ञानोबर आहे ज्ञानियांचा राजा श्री गुरूंचं महात्म्य पटवून देणारे ज्ञानोबर आहे ज्ञानोबरांचा अधिकार लहान नाही बरं का महाराज ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हा तुम्हाला देऊन ज्ञानोबरांनी आपल्यावर अथांग उपकार केलेले ज्ञानोबरांचा अधिकार जर सांगायला गेले तर माझ्या जीवेच्या चिंधडे होतील पण मी ज्ञानोबरांचा अधिकार सांगू शकत नाही कारण एखाद्या संताचा वर्णन करायचं म्हटलं एखाद्या संताचा अधिकार व्यक्त करायचं म्हटलं एखाद्या संताचं वर्णन करायचं म्हटलं की आधी आपला काय लागतो झोपल्या का काय लागतो अधिकार लागतो काय लागतो अधिकार लागतो आणि माझ्याकडे तेवढा अधिकार नाही ज्ञानोबरांचा अधिकार सकळ संत व्यक्त करत असताना म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा Bye.
म्हणती ज्ञान देव तुम्हायसे, म्हणती ज्ञान देव तुम्हायसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबारांना राजा म्हटलेलं आहे. कशाचा? कशाचा? फॉलोअर्सचा, सबस्क्राईबचा. कशाचा राजा? ज्ञानियांचा राजा. ज्ञानाचा अथांग समुद्र म्हणजे माझे ज्ञानोबराय आहे. आणि त्याच ज्ञानोबरायांना ज्ञानाबाई असं सुद्धा म्हटलेलं आहे. का? काय म्हटलं ज्ञानाबाई? कारण ऐकांना साधकांचे मायबाप आहेत ज्ञानोबराय, पण अनाथांचे ज्ञानाबाई म्हणजे माझे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचा अधिकार जर सांगायला गेला तर ऐकणं जाता. आपण ज्ञानोबरायांना माऊली म्हणतो. काय म्हणतो? म्हणतो ना? काय म्हणतो? माऊली म्हणतो. ज्ञानोबरायांचा अधिकार अजून सांगू का तुम्हाला? आता कोणती वारी झाली? कार्तिकी. बरोबर बरोबर ना? हा, आषाढी. नाही, मी रेंज मध्ये, तुम्ही आहात काय पाहते. आता कोणती वारी झाली? आषाढी वारी झाली. आणि त्या आषाढी वारी मध्ये सर्व साधू संत एकत्रित आले, सर्व महाराज मंडळी एकत्रित आले, कथाकार कीर्तनकार सगळेजण एकत्रित आले. आणि ऐका ना, त्या वारकऱ्यामध्ये एखादा असा वारकरी असतो ज्याला भजन येत, ज्याला काकडा येत, ज्याला हरिपाठ येत, काहीच येत नसतं, काहीच येत नसतं, पण गळ्यात माळ आणि हातात टाळ असतो. आणि ऐका ना दादा, काहीच येत नसेल आणि एखाद्या वारकऱ्याने त्याच्याकडे काय द्यावा म्हणायला? माईक द्यावा. धरा, म्हणा तुम्ही. आता ते असं नाही म्हणत मला काकडा येत नाही, मला हरिपाठ येत, ते काहीच म्हणत नाही. ऐका ना, ज्याला काहीच येत नाही त्याच्या तोंडात एक नाम तर सदा असतं. कोणतं? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, कुशल लेकराला येते, प्रत्येकाला येतं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. प्रत्येकाला दोन नामं येतात महाराज. आणि मग ज्ञानोबा तुकाराम म्हणत म्हणत दिंडीमध्ये ते वारकरी जात असतात. ऐका ना, ज्याला काहीच येत नाही त्याला ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाव येतो. एवढी ताकद आहे माझ्या ज्ञानोबरायांच्या नामात, एवढी ताकद आहे. आजही तुम्ही आळंदीला जा, आळंदी आपल्याला जास्त दूर नाही, माऊलींच्या कुशीत वाढलेले लेकर आहोत आपण. आळंदीला जा,
अजान वृक्षाखाली आजही एक आंधळा व्यक्ती बसलेला असतो. प्रतीक महाराज आपण मागच्या वेळेस भेटलो होतो. अजान वृक्षाखाली आजही एक आंधळा व्यक्ती बसलेला आहे. जन्मता आंधळा आहे, जन्मता त्याला डोळे नाही. पण महाराज ऐका ना, ज्ञानेश्वरी मुखोद्गती त्याला. हा ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. अशा संतांसाठी तुम्ही टाळी सुद्धा वाजवत नाही. हा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. जन्मता आंधळा महाराज, बाबा जन्मता आंधळा, पण तरी सुद्धा ज्ञानेश्वरी मुखोद्गती याला ज्ञानोबरायांच्या नामाची ताकद म्हणायची, याला तुकोबरायांच्या नामाची ताकद म्हणायची, याला संतांच्या नामाची ताकद म्हणायची. महाराज हा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. विठ्ठल ते ज्ञानोबराय ज्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला श्री गुरूंचं महात्म्य आज आपल्याला वर्णन करून सांगतात. काय म्हणतात माऊली? श्री गुरु सारिका असता पाठी राखा. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या डोक्यावरती श्री गुरूंचा हात आहे त्याला दुसऱ्या आशीर्वादाची गरज नाही. आज गुरुपौर्णिमा आहे, कीर्तन गुरुपौर्णिमे निमित्त आहे. थोडस लक्ष देऊ नाही का? गुरु जीवनामध्ये काय असावा? अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगते. गुरु आयुष्यात काय असावा? गुरुच्या आयुष्यामध्ये येणं, त्या येण्याचं महत्व काय? जीवनामध्ये गुरु का करावा? दीक्षा का घ्यावी? गुरूंना शरण का जावं? याची काही कारण सांगितलेले आहेत. मी थोडं तुम्हाला विनोदी शैलीमध्ये सांगते. आपल्याला गुरु का करावेत सांगू का? जोपर्यंत व्यक्ती गुरु करत नाही ना प्रतीक महाराज, तोपर्यंत व्यक्ती फक्त गुरगुर गुरगुर करत असतो. आणि एकदा गुरु केले की मग वाहिला संसार तुझी आचरणा. एकदा गुरु केले की व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याबद्दल भक्ती जागृत होते. मला सांगा, महिला मंडळ सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलेलं वातावरण आहे. कशा बाबतीत सांगू का? पेटलेलं वातावरण आहे एकाच बाबतीमध्ये सांगू का? पोरी भेटत चांगल्याला भेटना, ज्याला बंगला आहे त्याला भेटना, ज्याला गाडी आहे त्याला भेटना, ज्याच्याकडे 2 लाखाचा मोबाईल त्याला पोरी भेटना. ऐका, हे वातावरण पेटलेलं आहे. आणि एक सांगू का, मी तर मध्ये पेटलेलं राहावं. तुम्ही म्हणता ही आगीत पेट्रोल होती ती का? सांगू का पप्पा, 20 वर्षापूर्वी बाबा 20 वर्षापूर्वी केलेल्या कर्माचं फळ हे. ज्याला कळलं त्याला कळलं. 20 वर्षापूर्वी तुम्ही कर्म केलं, हा ही पास नाही, ते पास नाही, हा हिला दातच नाही, हिला नाकच नाही, ही अशीच दिसती, ही तशीच दिसती. ते 20 वर्षापूर्वी केलेल्या कर्माचं फळ आज भोगावं लागतंय. केले कर्म झाले, तेचे भोग आले, उपजले मेले. विठ्ठल विठ्ठल
तुझ्यासाठी उपजली मेली आईसे किती. हा जाऊ दे, एवढे उदास तोंड करून बसू नका. ऐका बरं का, मला सांगायचा विषय एवढाच आहे, पुरी भेटत नाही, वातावरण तापलेलं आहे. ऐका बरं का, आणि तेवढ्यात एखादं पोरग बिघडलं, तरुण वयात एखादं पोरग, बोला बोला, एखादं पोरग बघा ना, एखादं पोरग बिघडलं, घरचे काय म्हणतात, आता याच काय करा, लग्न करा, म्हणजे टाळ्यावर येईल म्हणतात ना, वहिनी म्हणतात ना असंच. एखादं पोरग बिघडलं, याच काय करा, लग्न करा, म्हणजे लग्न केल्यावर संसाराचा भार डोक्यावर येईल आणि मग जरा बाबा काय येईल, टाळ्यावर येईल, असं आपण म्हणतो. जसं लग्न केल्याच्या नंतर बिचारा ताळ्यावर येतो का, ऐका बरं का, हे प्रपंचातलं उदाहरण आहे, पण मी परमार्थामध्ये सुद्धा देते. जसं लग्न केल्यानंतर एक पुरुष ताळ्यावर येतो का, तसं गुरु केल्यानंतर एक साधक ताळ्यावर येतो. पत्नी जीवनामध्ये आल्याच्या नंतर संसार रूपी गाठीमध्ये तो व्यक्ती बांधतो, आणि गुरु केल्याच्या नंतर परमार्थ रूपी गाठीमध्ये तो व्यक्ती बांधत असतो. विठ्ठल म्हणून संत आपल्याला गुरु करा असा उपदेश सांगतात. नव्हे नव्हे, संतांनी आपल्याला हा उपदेश करावा महाराज, ही आपली पात्रता नाही. कारण संत लागोनिया पाया विनवितो तुम्हा. ऐका बर का, संत आधी हात जोडून सांगतात, बाबा रे गुरु कर. का गुरु करायचा? परमात्म्याची प्राप्ती कर. का परमात्म्याची प्राप्ती करायची? या भवसागर रूपी नदी मधून तरुण जा, आणि म्हणून तू काय कर, गुरु कर. कारण हे भवनदीचं पाणी कसं आहे, संत सांगतात, भवनदीचे पाणी रे गड्या मोठी ओढी ती. भवनदीचे पाणी रे गड्या मोठी ओढी ती. भल्या भल्या पवनारांना उलथानी पाणी देतात. भल्या भल्या पवनारांना उलथानी पाणी संतांना इच्छा असते. म्हणून संत म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा. कथा ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर आपण परमात्म्याच्या जवळ जात असतो. पण काही काहींचं एवढं भाग्य नसतं की ते धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन ऐकतील. आता तुम्ही सर्वजण इथं कीर्तन ऐकायला बसलात, कुणी इथं बसून कीर्तन ऐकतं, कुणी भोंग्यातून आवाज असेल तर बाहेर बसून कीर्तन ऐकतं, कुणी टपरीवर बसून कीर्तन ऐकतं, कुणी लोक कसे कीर्तन ऐकतील काही सांगता येत नाही. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्ञानोत्तर आहे. आम्हा तुम्हाला गुरु करायचं सांगतात का? कारण गुरु केल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे संतांचा एकमेव हेतू एवढाच आहे की आपण काय करावी, भगवत प्राप्ती करावी, आपण परमार्थाच्या वाटेवरती चालावं, ही संतांना अपेक्षा आहे महाराज. आणि का परमार्थ करायचा, मुळात परमार्थ का करायचा? कारण संत म्हणतात, असार खलु संसारो दुःख रूपी विमोहक सूत कस्य धनम कस्य स्नेह वांज्वलती निशम मुश्चा ज्ञानम प्रजारूपम मोहतो नरके गती
उपदिशन्ति देहानि सर्व त्यक्त्वा वनं व्रज. आता सर्व त्यक्त्वा वनं व्रज हा जो शब्द आहे हा मला वाटतं द्वापार युगातच शोभून दिसत होता, कारण हा श्लोक लिहिला व्यास महाराजांनी द्वापार युगामध्ये. आज जर मी तुम्हाला म्हटले सर्व त्यक्त्वा वनं व्रज, नाही जमायचं, बरोबर ना महाराज? का? सगळ्याचा त्याग करा आणि वनात निघून जा. कीर्तन झाल्यानंतर माझ्या डोक्यात चपला आणसाल तुम्ही. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार संसार सोडा वनात जाऊन भजन करा, नाही. मी तुम्हाला दोन दृष्टांत देऊन पुढे जाते. कमळ पाहिलंय सगळ्यांनी? टाळकरी कमळ पाहिलंय ना? कमळाचं फुल कशात राहतं? पाण्यात राहतं, बरोबर? पाण्यात राहतं. कमळ पाण्यात राहतं का पाणी कमळात राहतं? हा, कमळ पाण्यात राहतं. बघा ना, पाण्यात राहतं कमळ, पण पाण्याचा गंध लागून देत नाही. चिकू खाल्लेलं आहे सगळ्यांनी. आपल्या संस्थांमध्ये फार झाडं आहेत बघा, पण ते वहिनी कावळ्यामुळे ते आपल्याला खायला भेटतच नाहीत. ऐका, चिक्कू खाल्लेलं आहे ना, चिक्कू मध्ये एक बी असते ना काळ्या कलरची. आता मला सांगा, ती बी चिक्कूच्या आत राहते, पण त्या चिक्कूचा स्पर्श होऊन देत नाही. आपल्याला अगदी संसारात तसंच राहायचंय, पत्नींच्या, मुलांच्या, सुनांच्या मध्येच राहायचंय, संसारातच राहायचंय, पण यात अडकायचं नाही, पण याच्यात होतायचं नाही. बरं, आता तुम्ही केलंय, संसारात घुसलाय. भगवंतानी गोड शब्दात सांगितलेलं आहे, संसारामध्ये असं राहायचं जसं पाण्यात कमळ राहतं. ऐका ना, असोनी संसारी जुभ वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारामध्ये अज्ञानाच्या झोपेत झोपलेले आपण माणसं आहोत, आणि त्या अज्ञानाच्या झोपेतून जागा करण्याचे काम संत करतात, गुरु करतात. संत फार गोड वर्णन करतात. उठ जागी भारी आता स्मरण काम संत करत असतात. उठा जागे वाणी स्मरण करा पंढरीनाथ, भावचरणी ठेवा माता, चुकवी विठा जन्माचा. संत अज्ञानाच्या झोपेतून जागा आपल्याला करत असतात, कारण आपण या संसारामध्ये, ऐका बर का, 24 तास आपण प्रपंच करतो. झोपल्यानंतर तरी आपला प्रपंच बंद असतो का बरं? हा, झोपल्यावर झोपेत सुद्धा प्रपंच, उठल्यावर सुद्धा प्रपंच, खाताना प्रपंच, बोलताना प्रपंच. आपण प्रपंचातले माणसं. मी असं नाही म्हणत तुम्ही प्रपंचातले, मी लय साधून, मी लय साधं नाही. मी पण प्रपंचच करते, तुम्ही प्रपंच करतात. पण ऐका ना, प्रपंच करत असताना भगवान परमात्माचं नामचिंतन करायला संत आपल्याला सांगतात. बरं ऐका, भगवंत जीवनात कधी येतो? देव जीवनामध्ये कधी येतो? जेव्हा गुरु रूपी मार्ग आपल्या जीवनामध्ये येतात. ऐका बरं का, दोन वाटा येतात, दोन रस्ते येतात, एक परमार्थ, एक प्रपंच. आपण सर्वजण बालक आहोत, आपण मध्ये उभा आहोत, आपल्याला माहित नाही कोणत्या वाटेला जायचंय. हा, पण एक वाट आपण मनाने निवडली, ती म्हणजे प्रपंच. पण प्रपंचातून सुद्धा एक शॉर्टकट आहे, बायपास आहे परमार्थाकडे जायला. पण तो बायपास लोक त्याचा फायदा घेत नाही. का? लोकांना वाटतं प्रपंच करायचं म्हणजे काय करायचं? संसार करायचा. संसार काय करायचा? आमचं चांगलं होण्यासाठी. चांगलं कधी होतं? जेव्हा भगवान परमात्माचं चिंतन होतं. ऐका, आणि मग तो बायपास सांगणारे, परमार्थाची वाट दाखवणारे गुरु असतात. म्हणून गुरु करायला संत सांगतात. भगवान परमात्मा कधी भेटतो?
जेव्हा गुरु जीवनामध्ये येतात तेव्हा भगवान परमात्मा भेटतो. असं म्हणते का मी तुम्ही जा पलीकडच्या गल्लीत तुम्हाला देव भेटेल, तुम्ही भाजी मंडीत जा तुम्हाला देव भेटेल, असं आहे का? तो बाजारात भेटत नाही, तो कुठल्या मार्केटमध्ये भेटत नाही. भगवान परमात्मा कुठं भेटतो? जेव्हा गुरु रूपी नाम आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा आपण त्या नावेद्वारे हा भवदुस्तर नदीचा पार करून जातो, तेव्हा भगवान परमात्मा आपल्याला भेटतो. एका कवीने किती गोड वर्णन केले बघा. मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवाशान भेटायचा नाही रा, देवा बाजारचा भाजीपाला नाही, देवा बाजारचा भाजीपाला नाही, देवा बाजारचा भाजीपाला नाही, ओ देवा बाजारचा भाजीपाला नाही, देवा बाजारचा भाजीपाला नाही, देवा बाजारचा भाजीपाला नाही, भाजीपाला नाही, भाजीपाला नाही. मने नाही भाव मने देवा मला पाव. आपला भाव कसा बघा दादा, अंतःकरणामध्ये भाव नाही आपला, म्हणून देव आपल्याला दिसत नाही. त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याचा भाव निर्मळ आहे, त्याची निष्ठा आहे, त्याची श्रद्धा आहे, त्याची भक्ती आहे, देव त्याला दिसतो. आमच्या तुमच्याला ऐरा देव दिसत नाही बाबा, काय नाही दिसत. मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही भाव मने देवा मला पाव, अशानं भेटायचा नाही रा, देवा बाजारचा भाजीपाला नाही, 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 देवा बाजारचा भाजीपाला नाही. सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, दया दुधाचा देव त्याला बोक्याचा भेव, देवाशान भेटायचा नाही र, तुझ्या बाजारचा भाजीपाला नाही र. संत आपल्याला सांगतात बाबा रे, देव जर भेटत असेल तर शुद्ध भावाने भेटतो. भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये भाव लागतो, प्रेम लागतं. महाराज देव एवढ्या सहजासहजी भेटत नाही. भागवत कथेतलं मी गोड उदाहरण देते. भगवान परमात्मा जेव्हा रासलीला करत होते तेव्हा गोपिकांना अहंकार झाला, भगवान परमात्मा अदृश्य झाले. पण गोपिकांच्या अंतःकरणामध्ये जेव्हा प्रेम निर्माण झालं तेव्हा भगवान परमात्मा प्रकट झाले. देवाला प्रेम लागतं. विश्वाचा मालक जर कोणत्या बंधनाने बांधला जात असेल तर ते म्हणजे प्रेम आहे. महाराज जाऊ दे रे कमला नयना, 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 कमला नयना, जाऊ दे रे 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 कमला नयना,
परमात्म्याची गाठ सोडून परमात्म्याची शरणागती केली आणि परमात्म्याची शरणागती होण्याकरता ज्ञानोबराय सांगतात जीवनामध्ये गुरु असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा त्या गुरूंचा कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होतो ना तेव्हा आपल्याला इतरांच्या आशीर्वादाची इतरांपुढे भीक मागण्याची गरज पडत नाही. गुरु जीवनामध्ये असल्यानंतर अभंगाच्या प्रथम श्री गुरु सारिका असता पाठी राका इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबराय श्री गुरूंचं महात्म्य आम्हा तुम्हाला सांगतात. ऐका दादांनो, ज्ञानोबरायांचा अधिकार मी मगाशीच तुम्हाला सांगितला. ज्ञानोबरायांना माऊली म्हटलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, थोडस बोलून जाते. एक माऊली आळंदीमध्ये परमार्थामध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी शास्त्राने अनेक मार्ग सांगितलेत. कुणी धनदान करून पुण्य कमवतं, कुणी गोदान करून पुण्य कमवतं, कुणी भूमिदान करून पुण्य कमवतं, कुणी नामचिंतन करून पुण्य कमवतं. ऐका ना दादा, एक माऊली जी साधकांची मायबाप आहे, एक माऊली जी ज्ञानींचा राजा आहे, एक माऊली जी योग्यांची माऊली आहे आणि आणखी एक माऊली अशी अन्नदान करते. ती माऊली तिच्यासारखं अन्नदान या परिसरात कुणी केलं नसेल ती म्हणजे ताई माऊली. अन्नदान करणारे भरपूर पाहिले. गुलाबजाम जर केलं नाही एखाद्या पंक्तीत गुलाबजाम कळतात ना, गुलाबजाम केले ना आणि शेवटची पंगत जर बसली, बाबा 2-3 पंक्ती असतील, शेवटची पंगत बसली ती कोण आवाज येतो रे गुलाबजाम. आजपर्यंत महाराज गुरुवारचा इतिहास आहे. कितीही लोक येऊ द्या, बिना आमटी भात खाल्ल्याचे गेले नाही. हे ताई माऊलींच्या नामचिंतनाची, ही त्यांच्या दत्त भक्तीची ताकद आहे महाराज. हो, ही माऊली मरकळची माऊली आणि ती माऊली म्हणजे माझी आळंदीची माऊली. ऐका ना दादा, ज्ञानोबराय आपल्याला श्री गुरूंचं महात्म्य पटवून देतात. ज्यांच्या दारामध्ये मी कीर्तन करते, ज्यांच्या प्रांगणात मी कीर्तन करते, असे दत्त प्रभू स्वतः अनुसूया मातेचे पुत्र आहेत. परंतु किती गुरु केले? 24 गुरु. गुरु एकच करायचा असतो बरं का. दत्तप्रभूंनी 24 गुरु का केले याचं कारण मी तुम्हाला सांगते. त्याचं कारण असं आहे, ऐका, दत्तप्रभूंनी अजगराला सुद्धा गुरु केलेलं आहे, बरोबर का? कारण अजगराकडून घेण्याचा गुण त्यांना दिसला. दत्तप्रभूंनी माशीला गुरु केलं का? माशीकडून घेण्याचा गुण दिसला म्हणून माशीला गुरु केलं. दत्तप्रभूंनी पाण्याला सुद्धा गुरु केलं का? कारण पाण्याकडून सुद्धा घ्यायचं काय आहे? गुण आहे. काय गुण घ्यायचं पाण्याकडून? याच्यासाठीच वजन वाढवले हे म्हणता यावं, याला जरा ताकद लागते असं. विठ्ठल ऐका ना, दत्तप्रभूंनी पाण्याकडून गुण घेतला काय? ऐसी वाणी बोले
ज्याच्या हृदयावर राज करा. असं बोला की तुम्हाला बोलल्याच्या नंतर प्रसन्न होईल. काही काहींचे चेहरे हा लगेच हा. मला कळतंय ना बुंदी जास्त खाल्लेली. ऐका, असं बोलावं माणसाने की तुम्हाला बोलल्याच्या नंतर प्रसन्नता वाटली पाहिजे. आणि दत्त प्रभूंनी पाण्याकडून गुण घेतला की प्रत्येक माणसाने शीतल राहावं. हा दत्त प्रभूंकडून घेण्याचा गुण आहे. ऐका ना दादा, ज्ञानोबरायांनी गुरु करायला सांगितले का, तर भगवत प्राप्तीसाठी, भगवत मार्गावर चालण्यासाठी गुरु करायला सांगितले. कारण गुरु हे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणार. त्याच्यामुळे भगवान परमात्माचं चिंतन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. सर्वांनी 2 हात वरती घ्या. सगळ्यांनी घ्या, बिनधास्त घ्या, सगळ्यांनी घ्या. जिथं नाही तिथं हात वर घेऊ नाचत होता आपण. घ्या सगळे हात वर घ्या, हात वर घ्या. हौशे गौशे नवशे सगळे हात वर घ्या. विठोबार कुमारी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, दत्त प्रभूंच्या चरणी, महादेवाच्या चरणी, कृष्ण कन्हैया लालच्या चरणी, परमपूज्य दत्त भक्त ताई माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करते. आज ताईंच्या कृपा आशीर्वादामुळे इथं मला ताईंच्या सहवासामध्ये कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. हे मी माझं परम भाग्य समजते. आणि भगवान परमात्माच्या द्वारामध्ये आपण सर्वजण ताईंच्या सहवासाखाली, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण सर्वजणांनी कीर्तनाला उपस्थित राहून अगदी लेकीचं कौतुक म्हणून कीर्तन ऐकायला बसलात, म्हणून तुमचे आभार व्यक्त करते. मला माहिती आहे टाइम झालेला आहे, फक्त एक 10 मिनिटं घेते मी, चालेल ना? प्रपंच 24 तास करतो असं म्हणतात का आम्ही थांबतो जरा, म्हणून 10 मिनिटं थांबा आता फक्त. सकाळ संतांनी आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायला सांगितलेलं आहे, पण आपण चिंतन करत नाही. म्हणून सकाळ संतांनी एक विचार केला की असा कोणता तरी उत्सव असावा ज्या उत्सवाला सगळे संत, सगळे लोक एकत्रित यावेत. आणि ती वारी कोणती? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गे, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गे, दिवटे नंदनी राटी गे. कृष्णाबाई माऊलीचा
टाळी 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 सर्वांची टाळी हा वा 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 श्रीराधी शकुना 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 झालं 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 शकुनाचा शकुनाचा निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुना 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 बघा टाळी टाळी वारकरी थंड भरायचं वारकरी चालीवर नाचणारे भरपूर वारकरी आहेत. नाही तर काही काही बऱ्याच वेळेला असं होतं हा मला डीजे वर नाचू वाटतं. अरे डीजे वर काय नाचता इथे येऊन नाचा पुन्हा लागेल आणि गणपती कोपरांची कृपा देखील होईल. सर्वांनी एकदा हात वर करा बरं. हा हात वर करा. मोबाईल खाली ठेवून जरा. काय होतं माहिती का YouTube वर तुम्ही भक्ती दिदी पांचव सर्च करा, इंस्टावर सर्च करा, सगळीकडे तुम्हाला हे कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आणि आपले YouTube चॅनल वाले दादा आहेत त्यांच्या YouTube वरती कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांनी हात वरती करायचे प्रेमाने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली